मंडळी, अभिनेता विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची प्रमुख भूमिका असलेली येड लागलं प्रेमाचं या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळते. या मालिकेत विशालने राया हे रांगडं पात्र साकारलं आहे. मात्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने रायाचा कायापालट होणार आहे. नव्या रूपातला राया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वरवर फणसासारखा काटेरी आणि कठोर वाटत असला तरी राया प्रचंड प्रेमळ आहे. नव्या रूपासह विशाल निकम अर्थात रायाचा प्रेमळ स्वभावही यापुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर विठुरायाचे आशीर्वाद घेत रायाच्या आयुष्यात नवे बदल होणार आहेत. मालिकेतलं हे अत्यंत महत्त्वाचं वळण आहे. रायची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमने तब्बल 2 वर्षांनंतर आपल्या केसांना कात्री लावली आहे. याविषयी बोलताना विशाल म्हणाला, कथानकाची गरज म्हणून जे काही करणं गरजेचं आहे ते करणं एक कलाकार म्हणून माझं कर्तव्य मी मानतो. रायाचं लूक चेंज होणं ही कथानकाची गरज होती. गेली 2-1.5 वर्ष एका सिनेमासाठी मी केस वाढवले होते. योगायोगाने येड लागलं प्रेमाचं या मालिकेसाठी माझी याच लूकमध्ये निवड झाली. 2 वर्षांनंतर मी स्वतःला अशा रूपात पाहत आहे. मी माझा लूक नक्कीच मिस करेन. मला या रूपात पाहून माझ्या आईला सर्वाधिक आनंद होणार आहे. मला खात्री आहे रायाचा हा नवा अंदाज प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला वारकऱ्यांची वारी पाहायला मिळते. येड लागलं प्रेमाचं या मालिकेची गोष्ट देखील पंढरपुरातच घडते. ही माऊलींचीच कृपा आहे, त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, असं विशालनं यावेळी सांगितलं. तर येड लागलं प्रेमाचा मालिकेतला रायाचा हा नवा अंदाज सोमवार ते शनिवारी रात्री 10 वाजता फक्त स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर राया म्हणजेच विशालचा हा नवा अंदाज तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.